श्री स्वामी समर्थ। आपण आज बघणार आहोत नामजप कसा करावा। सकाळची सूर्योदयाची वेळ उत्तम असते। पहाटे न जमल्यास देवपूजन झाल्यावर जप करा। देवी देवतांचे आशीर्वाद मिळावे यासाठी आपण पूजा करावी। आपली सात्विकता वाढीस लागते, मन पवित्र होते। कधीही रुद्राक्ष माळेवर आपण जप करावा। जप करायची हे वेळ निश्चित करा, एकच वेळ ठेवा। आसन घ्या जप करताना। विना आसन आपण कधीही जप करू नये। समोर आपला जो कोणी गुरु असतील, महाराज असतील, देवी देवता असतील, त्यांचे फोटो असू द्या किंवा मूर्ती असू द्या, त्यांच्या सानिध्यात नेहमी नाम जप करावा। प्रथम फुले व्हावे, अगरबत्ती लावून सुंदर दिवा लावावा, ओवाळावे, भान ठेवावे। श्री समोर श्री जगत चालक मोक्षदायक शक्तिमान सर्व देव त्यांच्या ठाईत असे श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत। आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत। सांसारिक ताप विसरा, ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत असा दृढ विश्वास ठेवावा। नामजप करताना, प्रार्थना करताना स्तुती गा, शास्त्र गा, जप करा, गुरुवंदना करा, जय जयकार करा, म्हणजे गुरुमूर्ती आपल्यावर प्रसन्न होतील। दृष्टीसमोर आपल्याकडे श्रीचरणाकडे दृष्टी लावा, डोळ्यात नको। आपण दास आहोत, त्यामुळे आपली नेहमी विनम्रतापूर्वक दृष्टी हवी। आपण त्यांना शरण आहोत, दीन आहोत असे भाव ठेवावे। जपमाळ आपली कपड्याच्या गोमुखीत ठेवावी, कारण अदृश्य शक्ती आपल्या जपमाळेचे तेज आपल्यापासून हिरावून घेऊ शकतात, स्वमुक्तीसाठी वापरू शकतात। म्हणून प्रथम कवच वाचावे। जप करताना आपले मुख ईशान्य दिशेला हवे। शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास कुठेही बसू शकता, जप मात्र करावा। उजव्या हातात त्यामधील अंगठ्यापासून 2 नंबरचे बोट गोमुखीच्या बाहेर काढा, म्हणजे माळेला स्पर्श होऊ देऊ नका। माळ अंगठा व चौथ्या बोटावर म्हणजेच अनामिकाने घेऊन मध्यमाने ओढा। जप चालू करा। एका लयीत आपला जप झाला पाहिजे। शांतपणे ओठांची हालचाल करावी। माळ पूर्ण झाल्यावर ती पलटी करावी आणि दुसरी बाजू घ्यावी। जप करताना आपल्याला जांभा येते, आनंद मिळतो, शरीर उड्या घेतं, शांत वाटतं। प्राणायाम होतोय का? श्वास बाहेर टाकू वाटतंय का? शरीर आपोआप डुलतंय का? लहान मुलासारखं वाटतंय का? डोळे बंद केल्यावर गुरुमूर्ती आठवते का? हळूहळू आपल्याला सिद्ध साधक दिसू लागतील। योगी पुरुषांचे दर्शन होईल। जर यामध्ये काही वाटत असेल तर आपला जप सर्वोत्तम समजूया। जप गुरुने दिलेला गुरुमंत्र, कुलदेवतेचा ध्यान मंत्र किंवा महाराजांचा मंत्र, आपल्याला आवडेल तो मंत्र म्हणावा, पण जप अवश्य करावा, प्रार्थना अवश्य करावी। असेच नवीन नवीन ऑडिओ व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।